करा फोकस सौरू शांत अरे करू द्या ना तिथं ठरवू द्या मतदान केंद्राधिकारी ठरवून काय ठरवायचं 100 मीटरच्या बाहेर शेवटचे 10 मिनिट राहिले तर 100 मीटरच्या आतमध्ये पुढे जाणार नाही. जर कुणी कुणासोबत जात असेल तर कोणाला कोणाचं मतदान करून द्यायचं हा केंद्र अध्यक्षाचा प्रश्न आहे. घडला होता थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काय सांगणार आहात? बघा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची जी लढाई होती, सर्वप्रथम मी अंबड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर वास्तवलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात अंबड शहराचे नागरिक आज एकवटले. नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक 9मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्या सगळ्यांनी केला. त्याच्यानंतर इथेसुद्धा पोलिसांना पुढे करून पोलिसांच्या बळाचा गैरवापर करत माझ्यासोबतसुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. मला लोटलाट केली, ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलीसवाले जे हे सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात. हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाने काम केलं. सुरुवातीला नेमका हा प्रकार काय होता, कशामुळे हा नेमका वाद झालेला, काय सांगणार? एक वयस्कर मतदाराला एक त्यांच्या घरातला नातू मतदान करायला घेऊन जात होता. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्यांच्या नातूला घाण शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही, शिव्या द्यायचा काय संबंध आहे. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली. पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके PI जे आहेत, घोडके PIने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत. अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत. तुमचं काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत? नाही, माझं मुळीच व्यक्तिगत वाद नाही आहे. परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे. हे लोकशाहीला मारक नाही आहे. हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेलं नाही आहे. हे निवडणूक फेअर नव्हतं. हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक 8च्या बूथ क्रमांक 3मध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता. ते मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं. एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून हात घालून तिचं बटन दाबलं. प्रभाग क्रमांक 8मध्ये हे प्रकार घडला. म्हणजे या प्रकरणाची तुम्ही तक्रार वगैरे करणार? हो, निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तक्रार करणार आहोत. आम्ही SP बी जाणार आहोत. राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत. अजून एक प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 1मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता. तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावावरचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं. एक सुशिक्षित तरुण मतदान करायला आला, त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक 1मध्ये. ओके. आज 2025 निवडणूक प्रभाग 2 इथे चांगल्या प्रकारे मतदान झालं. मतदारांनी भरभरून मतदान केलं. जवळजवळ 80% मतदानाची सरासरी झालेली आहे आणि हाच एक चांगला कौल आहे भारतीय जनता पार्टीकरता की चांगल्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि पूर्ण हे
भारतीय जनता पार्टीला सत्ता देण्याकरता हे लोकांनी घराच्या बाहेर निघून सोडून मनाने येऊन मतदान केलं आणि याचा लाभ नक्की भारतीय जनता पार्टीला होईल. विरोधकांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही सत्तेचा गैरवापर केला आहे. आता सध्या जी घटना घडली का त्याच्यावर, तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता जी घटना घडली म्हणजे त्यात मुख्य काय झालं माहिती का, त्यांचा उमेदवार जो होता चांगले साहेबांना, त्यांनी स्वतः जे त्यांचे नातेवाईक नसताना इथं जे वयस्कर लोक येऊ लागले स्वतः जाऊन त्यांचं मतदान करू लागले. त्या गोष्टीवर आम्ही आक्षेप घेतला. त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे त्यांनी हातून भांडण्याचा प्रयत्न केला. त्या पण पोलीस यंत्रणा सज्ज होती. त्यांनी त्यांचा डाव ओळखला आणि दोन्ही जमाव शांत करून पुन्हा मतदान सुरळीत करून घेतलं. त्यांनी पोलीस प्रशासनावर पण आरोप घेतलेले आहेत, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? ते विरोधक आहे, त्यांचा आपल्याला हार दिसत आहे, त्याच्यामुळे ते कोणावर खापर फोडायचं आहे त्यांना, त्याच्याकरता ते पोलीस प्रशासनावर नाव घेत आहे. ओके. तर काय सांगाल, एका उमेदवारांनी धक्काबुक्की झाल्याचा आरोप तुमच्यावर केलेला आहे, काय घटना घडली? नाही, धक्काबुक्कीचा हा प्रकार घडलेलाच नाही किंवा आम्ही त्याला काय धक्काबुक्की केलेली नाही. ते 100 मीटरच्या आतमध्ये बराचसा मॉब घेऊन येत होते. 100 मीटरच्या आतमध्ये येणं योग्य नाही, म्हणून आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही 100 मीटरच्या बाहेर जाऊन तुम्हाला जे काय तुमच्या ॲलिगेशन ते करा, आणि कुणाला कुणाचं मतदान करायचं हा ह्याचा केंद्राध्यक्षाचा विचार असतो, त्यावरून तुम्ही आपापसात वाद करू नका म्हणून आम्ही दोन्ही पार्ट्याला काढत होतो. कदाचित त्यांचा गैरसमज झालेला आहे. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवाकडे त्याचा व्हिडिओ पण असेल की मी आणि त्यांच्यामध्ये बराचसा अंतर होता, फक्त मी समजून सांगत होतो त्यांना की तुम्ही इथं वाद नका करू, 100 मीटरच्या बाहेर जाऊन तुमची सगळ्या गोष्टी मी हे करून घेऊ. राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. हे कसले कुणाच्या राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली नाही, आम्ही निपक्षपातीपणे सगळं आतापर्यंत सगळं काम केलेलं आहे आणि राजकीय पुढाऱ्यांचा कुठला दबाव नाही. जे केले ते निपक्षपातीपणे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे आपण.